विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल। रामकृष्ण हरी। तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या पंढरीच्या वारीच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी उमाकांत चौंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो। दर्शक हो, आजचा हा शेवटचा आणि विशेष भाग होय। आज आषाढ शुद्ध एकादशी होय। आज आषाढ शुद्ध एकादशी म्हणजे समस्त वारकरी असतील किंवा महाराष्ट्रातील सर्व जनता असेल किंवा भारतातील जनता असेल, खास करून वारकऱ्यांसाठी हा आनंदोत्सव असतो। आज पंढरीत वारकऱ्यांचा महापूर लोटलेला आहे, त्याची दृश्य आपण पाहणारच आहोत। परंतु आजच्या या आषाढीचं महत्त्व काय आहे किंवा ही आषाढी इतकी महत्त्वाची का ठरली आहे आणि वारकरी मजल दर मजल करत कोण 20 दिवस, कोण 35 दिवस, कोण 40 दिवस चालत या पंढरीत आजच्या दिवसासाठी येतात, पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात। भेटी लागी जीवा लागलीसे असं म्हणत या ठिकाणी येतात आणि आपला आनंदोत्सव या ठिकाणी ते साजरं करतात। तर सर्वांना आषाढ म्हणजेच आषाढीच्या खूप खूप शुभेच्छा। माझ्याबरोबर या आषाढीचं महत्त्व सांगण्यासाठी हरिभक्त परायण धर्मराजजी वाडकर महाराज आहेत। महाराज, आपलं खूप खूप स्वागत। नमस्ते। गेल्या अनेक वर्षापासून धर्मराजजी माझ्यासोबत असतात आणि विश्लेषण खूप छान करतात। आजही पहिला प्रश्न किंवा आषाढीचा पहिला प्रश्न असं त्यांना विचारू, आषाढीचं इतकं महत्व वारकऱ्यांसाठी का आहे? हो, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। आषाढी एकादशी, आषाढस्य प्रथम दिवशे असं जे म्हणण्यात आलं त्याला कारण आहे की सहदेव भाडळी या ग्रंथामध्ये महादेवानं पार्वतीला महत्व सांगत असताना आषाढी एकादशीचं महत्व सांगितले आणि त्याबरोबरच ज्ञानेश्वरांनी 6व्या अध्यायामध्ये याचा खुलासा केलेला आहे। आणि पहिले वारकरी जर कोण असतील तर आपले ईश्वर महादेव आहेत। शिवशंकरासारखी भक्ती जगाच्या पाठीवर कोणीही करू शकत नाही। जो देव आहे तोच भक्त आहे, असा महिमा शिवाचा आहे। आणि शिवाचा महिमा इतका मोठा आहे की ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये माऊली सांगतात, प्रवृत्ती तरुचे बुडी अस्ति निवृत्ती फळाची कोडी जे मार्गीचा कापडी महेशू अजून। महेशू महादेव आजही आषाढी वारी करतो। सृष्टी निर्माण झाल्यापासून महादेव पार्वतीसह आषाढी वारी करतो आणि आषाढी वारी ही आळंदीतूनच निघते। ही जी महत्वाची गोष्ट आहे ही महत्वाची आहे। आळंदीतूनच अष्टमीला, ज्येष्ठ वद्य अष्टमीला आषाढी वारीचं प्रस्थान होतं। ते प्रथम महादेवाने केलं। सृष्टी निर्माण केल्यानंतर पहिल्यांदा भागवत धर्माची स्थापना आमच्या शिवशंकरानं केली, कळलं का? आणि तीच परंपरा संत ज्ञानेश्वर माऊलींनी जोपासली। पंढरीशी जावे आवडी मनाशी कै एकादशी आषाढी हे। आणि विशेष म्हणजे भगवान कृष्णानं द्वापार युगामध्ये भागवत महापुराण या ग्रंथामध्ये खुलासा केलेला आहे। काय खुलासा केलाय की भक्ती धर्म भागवत धर्म म्हणजे आषाढी वारी। आषाढी वारी हा इतका महत्वाचा चातुर्मास काल आहे। आषाढी वारी ते कार्तिक शुद्ध एकादशी प्रबोधिनी शयनी काल आहे। आणि शयनी कालामध्ये विशेष महत्व असं आहे ह्या वारीचं की ह्या वारीमध्ये
जो सहभागी होतो तो संतच होतो असं प्रमाण आहे. मुक्त तर होतोच, पण तो संत होतो असं प्रमाण आहे. आणि म्हणून ज्याला जन्मोजन्मी भक्ती करायची आहे त्याने आषाढी वारी करावी असं संप्रदायाचा नियम आहे. आणि म्हणून आषाढीला कसं आहे की आषाढीला चातुर्मासाची सुरुवात होते आणि कार्तिक वारीला चातुर्मासाची परिपूर्णता होती. ह्या चातुर्मासामध्ये भगवान शंकराने त्या ठिकाणी व्रतस्थ राहून जीवनाची जी एक परंपरा आखलेली आहे की महादेवाचा तिसरा डोळा म्हणजे ज्ञान, आणि ज्ञानाच्या दृष्टीनंच महादेव ही सृष्टीही निर्माण करतो आणि सृष्टीचा फलही करतो असं सिद्धांत आहे. आणि आषाढी एकादशी दिवशीच दिंडीर वन हे जे पंढरपूरचं मूळ स्वरूप आहे दिंडीर वन, त्या दिंडीर वनामध्ये सृष्टीच्या अगोदर ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण करायच्या अगोदर आमच्या महादेवानं आषाढी वारी केली. क्या बात. हा, हे महत्वाचा विषय आहे. कारण काही गोष्टी अशा आहेत की पुरातन आहेत आणि त्याचं स्वरूप असं आहे की कायमस्वरूपी भक्ती टिकण्यासाठी त्या ठिकाणी आमचे भगवान शंकर म्हणतात, या गीतार्थाची थोरी स्वय शंभूविवरी तेत भवानी प्रश्नू करी आवडीने, हरू मने नेनिजे देवी का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीचे गीता तत्व. देवी भगवती पार्वतीचं वर्णन करतात, तुझं जसं स्वरूप मी सांगू शकत नाही शब्दात, तू जसं या मायेच्या आधारानं गणेशाला निर्माण करून गण गण गणात बोलते अशी सृष्टी निर्माण केली, अशी भगवती माता तू जशी नित्य नूतन आहे तसं आषाढी एकादशी नित्य नूतन आहे. भक्ती संप्रदायाची आषाढी एकादशी ही सुरुवात आहे. महाराज खूप छान तुम्ही विश्लेषण केलेलं आहे. आज आपण पाहतोय पंढरीमध्ये महापूर आहे, महापूर भक्तांचा महापूर आहे आणि विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी सगळे आसुसलेले आहेत. कदाचित सगळ्यांना दर्शन होतं होत नाही माहीत नाही. कोणी शिखराचं दर्शन घेतं, कोणी शहर प्रदक्षिणा घालतं, कोणी चंद्रभागेमध्ये स्नान करतं, परंतु भावना एकच आहेत, तल्लीन होऊन पांडुरंगाच्या चरणी ते नतमस्तकच आहेत. तर आजच्या दिवशीचा पंढरपुरातला सोहळा कसा असतो आमच्या दर्शकांसाठी? पंढरीचा सोहळा इतका विशेष आहे आषाढी वारीचा की नित्य नेमानं पांडुरंगाची जी पूजा आहे आषाढी एकादशीची ती महाराष्ट्राचा प्रथम पुरुष यांच्या हस्तेच होती. कळालं का? सुरुवातच तिथून आहे आणि त्यातून षडोप 16 प्रकारानं पांडुरंगाची पूजा करून ज्या वेळेला हे भक्ती संप्रदाय वारकरी त्या ठिकाणी दर्शनाला उत्सुक होतात त्यावेळेला आषाढीला प्रथम चंद्रभागेचं स्नान महत्वाचं आहे. क्या बात आहे. चंद्रभागेचं स्नान देहाला पवित्र करतं. मग किती महापापी वाल्या कोळ्यासारखा असू द्या, वाल्मिक ऋषीच होतो स्नान केल्यावर. फक्त एवढं आहे, पथ्य आहे. पथ्य नाम विठोबाचे आणि वाचन शेवी. चंद्रभागेचं स्नान करून बाहेर आल्यानंतर विठोबाच्या नावाशिवाय दुसरं काही सेवन करायचं नाही. हे पथ्य आहे. हे पथ्य जो पाळतो त्याला त्या भक्ती सुखाचा, प्रभू प्रेमाचा आणि पांडुरंगाच्या दर्शनाचा समवेत सख्य भक्तीनं पांडुरंग नाचण्याचा आनंद होतो. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. खरंय खरंय. अशी आषाढी एकादशीचा महिमा आहे. आणि आषाढी एकादशी मध्ये कसं आहे, चरणीचे रज वंदी शूलपानी नाचती कीर्तनी त्यांची माता. हा शूलपानी महादेव आहे ना, हा भक्तीचा इतका वेडा आणि भावाचा इतका भुकेला आहे की जे कीर्तनामध्ये टाळ घेऊन नाचतात. त्याच्या पायाच्या खालची जी चरणरज माती आहे ते महादेव आपल्या कपाळाला लावून डमरू वाजवून तांडव नृत्य करतात. हीच भक्तीचं महत्व आहे. कळलं का? तांडव नृत्य हे भक्तीचं स्वरूप आहे, अर्धनारी नटेश्वराचं स्वरूप आहे. म्हणून
पार्वती ही दोन नाही, पार्वती ही अर्धांगिनी आहे महादेवाची. कळलं का? त्याला कारण हेच आहे, आपल्या हिंदू धर्माचं वैशिष्ट्यच हे आहे, दोन असून एक मानणं. पती आणि पत्नी दिसाला जरी दोन असल्या तर अंतकरणानं भक्ती स्वरूपानं त्या एक आहेत. बरोबर. कळलं का? अशा स्वरूपानं त्या ठिकाणी भक्तीमध्ये ज्या वेळेला प्रत्येक वारकरी नाचतो, तो नाचतो का तर तो पांडुरंग झालेला असतो विठ्ठल नामानं. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूल. कळलं का? विठ्ठल आहे ना, ह्या विठ्ठलाच्या नामानं माणसाच्या अंगामध्ये शक्तीचं संचरण होतं. शक्ती म्हणजे भक्ती. आणि विशेष म्हणजे मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, पार्वती ही किती श्रेष्ठ आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, पार्वती शिवाय महिषासुराचं मर्दन कुणालाच करता आलं. महाराज तुम्ही आता वर्णन खूप चांगलं करताय. आज आपण पाहतोय पंढरीमध्ये खूप मोठा सोहळा होतोय, तर आषाढीचा उपवास केला जातो, तो कशामुळे केला जातो, त्याचं कारण काय? असं आहे, हे व्रतच 3 दिवसाचं आहे बरं का. दशमीला चंद्रभागेचं स्नान करून एक वेळ जेवण करायचं. अच्छा. आषाढीला उपवास करायचा, अन्न सेवन करायचं नाही, आणि द्वादशीला एक वेळाच जेवण करायचं. उपवास ही भक्तीची एक परमप्रेम स्वरूप अवस्था आहे. कळलं का? उपवासामुळं प्रत्येक माणूस आत्मरूपानं देव असताना देखील त्या देवत्वाचा अनुभव आपल्याला येत का नाही, तरी आपण तप करत नाही, उपवास करत नाही, उपोषण करत नाही, त्यामुळं आपल्याला त्याचा अनुभव येत नाही. पण ते जर आपण अनुभवासाठी, आपल्या देवत्व प्राप्तीच्या अनुभवासाठी, आत्मदर्शनासाठी जर उपवास केला तर आपणच देव आहोत याची आपल्याला प्रचिती येते, आत्मसाक्षात्कार होतो. तया परिश्री गुरु तर ती जे अंगीकारू होऊन टाके संसारू मोक्षमय आगवा. महाराज खूप चांगलं सांगताय. आता जसं तुम्ही बोलताय तसं पंढरीतील दृश्य आम्हाला दिसत आहेत. आपण एक नजर टाकूयात त्या दृश्यावर. आई बाबांसाठी सर्वोत्कृष्ट भेट सारेगामा कारवा. माझे माहेर
एका जनातनी शरण 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 कधी माहेरची आठवण कधी माहेरची आठवण कधी माहेरची आठवण कधी माहेरची आठवण माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर माझे माहेर माझे माहेर माझे माहेर पंढरी आहे तीवरे जाती आहे तीवरे जाती माझे माहेर पंढरी दर्शको, पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचं तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या कार्यक्रमामध्ये स्वागत. आपण आज आषाढीचा विशेष भाग पाहत आहोत. आत्ताच काही क्षणचित्रे पाहिलेली आहेत. आता आपण एक प्रश्न धर्मराज वाडकर महाराजांना विचारणार आहोत की सर्व संत श्रेष्ठांच्या पालख्या त्या ठिकाणी आल्या आहे. जगद्गुरु तुकोबारायांची पालखी त्या ठिकाणी आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी त्या ठिकाणी आहे. साक्षात ज्ञानेश्वर महाराज तिथे आज आहेत. याचं सगळं वर्णन कसं कराल महाराज थोडक्यात? विशेष असं आहे त्या वारीचं महत्व की नामाच्या अंगीकारामुळं प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये पांडुरंगाचा संचार होतो. हीच भक्तीचं वैशिष्ट्य. आणि विशेष म्हणजे ज्ञानेश्वरांनी जगाच्या पाठीवरील अवघ्या त्रैलोक्याला आत्मसुख प्राप्त व्हावं म्हणून हा वारकरी संप्रदाय निर्माण केला. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटीन माहेरा आपल्या, असं म्हणलं जे ज्ञानेश्वरांनी. त्याला कारण आहे सामूहिक भक्तीची प्रस्थापना ज्ञानेश्वरांनी केली. 18 संत त्या काळात 1217 साली संत ज्ञानेश्वर माऊलीने अष्टमीला 18 संत घेऊन पंढरीची वारीचं प्रस्थान केले. तीच वारी आज आपण करतो. आज बरोबर 733 वर्ष आहे की ज्ञानेश्वरानं ही वारकरी परंपरा चालू करायला. कळलं का? आणि ज्ञानेश्वर महाराजाचा जन्मोत्सव 750 वर्ष चालू आहे सध्या. 700 कळलं का? आणि या ज्ञानेश्वरानं काय केलं की माऊली, जगाची माऊली होऊन सर्वांना सुख मिळावं. पांडुरंग हा देव असा आहे की तो भक्तीला भुललेला आहे आणि भक्तासाठी योगक्षेम वाहणारा हा पांडुरंग देव आहे. आणि ज्ञानेश्वरांनी जगाच्या पाठीवरील प्रत्येक काला
पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घडविलं, हेच ह्या वारीचं वैशिष्ट्य आहे. महाराज खूप छानच तुम्ही सांगितलं. आज सगळेच संतश्रेष्ठ पंढरपुरात आहेत. स्वतः विठुराय आहे, रुक्मिणी माता आहे, सगळीकडे आनंदच आहे. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रथेप्रमाणे जसं राजांच्या हस्ते पूजा व्हायची तीच प्रथा या ठिकाणी आता चालू होते. आता महाराष्ट्राचं जरा राजकीय हे बघितलं तर मुख्यमंत्री हे पहिले नागरिक असतात, तर त्यांच्या हस्ते आज सपत्नीक या ठिकाणी पूजा होते, ते दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर मानाचा वारकरी आणि त्यांची पत्नी देखील या ठिकाणी आहेत, त्यांच्या हस्ते देखील ही महापूजा होणार आहे. आपण या महापूजेवर एक कटाक्ष टाकूयात किंवा ते महापूजा कशी आहे ती पाहूयात आणि मग आपण शेवटाला येऊयात. हरिओम. सर्वजण इथं उपस्थित आहेत. कौन से आता नहीं है? सह्याद्री नहीं 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 थांबा थांबा जरा बाईट वगैरे नाही आहे. मुख्यमंत्री सर, सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचं स्वागत आहे. आज विठ्ठलासाठी काय मागणं या वेळेला, काय सांगणार? खरं म्हणजे विठ्ठलाला सगळं माहिती असतं, काहीच साकडं घालायचं नसतं. आपल्या मनातलं सगळं त्यांना माहिती असतं. त्यांचा आशीर्वाद मिळावा हेच साकडं आहे. आपल्या महाराष्ट्राचं भलं व्हावं, आपल्या बळीराजाचं भलं व्हावं हेच साकडं आहे. वा, खूप खूप धन्यवाद सर. आता सध्या माननीय मुख्यमंत्री पांडुरंगाच्या पूजेचा संकल्प करत आहेत. सर्व पुजारी माननीय मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाच्या पूजेचा संकल्प सांगण्यात येत आहे. पंढरपूर हे पांडुरंगामुळे निर्माण झालं याची एक आख्यायिका अशी आहे. पांडुरंगपूर ते पंढरपूर असा हा पंढरपूरचा प्रवास आहे. पंढरपूर हे मुळातच शैव संप्रदायाचं ठिकाण होतं. मुळात इथं विष्णूच्या मंदिरांच्या आधीसुद्धा अनेक ठिकाणी शैव मंदिरं आहेत. आपण बघितलं असेल तर कुंडलतीर्थ, सोमतीर्थ अशी अनेक तीर्थ पंढरपूरमध्ये प्रसिद्ध आहेत. आणि अशा तीर्थांचं मिळून पंढरपूर हे निर्माण झालेलं आहे. अशा वेळेस श्रीकृष्ण परमात्मा आपल्या भक्तांच्या भेटीसाठी म्हणून पंढरपूरमध्ये आला. काही रुक्माबाई एकदा सत्यभामेनं जेव्हा श्रीकृष्णाच्या मांडीवर पाहतात तेव्हा त्या चिडून दिंडीरवनाकडं म्हणजे आजच्या पश्चिम महाराष्ट्राकडं प्रवास करतात आणि त्यांच्या शोधासाठी म्हणून परमात्मा पंढरपूरकडे धाव घेतात. असे भगवान पांडुरंग जेव्हा पंढरपूरच्या वेशीवर येतात तेव्हा त्यांना इथं समजतं की कलियुगामध्ये मात्या पित्याची सेवा करणारा भक्त पुंडलिक नावाचा एक मुनी इथं आहे की जो मात्या पित्याच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करतो आहे. अशा या भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी म्हणून पहिल्यांदा पांडुरंगराय पंढरपूरमध्ये येतात. तेव्हा मात्या पित्याची सेवा करत असणारा पुंडलिक पांडुरंगरायांना आपली वीट जवळची देतो आणि त्या विटेवरती उभा राहण्यासाठी सांगतो. आणि आज तक तो पांडुरंग त्याच विटेवरती उभा आहे. जवळपास युगे 28 हा पांडुरंग या विटेवरती उभा आहे. आपल्या जवळच्या सर्व सद्भक्तांना दर्शन देण्यासाठी भगवान पुंडलिकरायांच्या मूळ पांडुरंग आज पंढरपूर नगरीमध्ये गेले 28 युग उभा आहे. पांडुरंगाचं हे रूप वर्णन करताना षडगुण ऐश्वर्य संपन्न रूपा अहो विठ्ठला श्री रमाकांता असं भागवतकारांनी सांगितलेलं आहे.
समागतविष्णुसमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं हरेकमाण्डुरङ्गं श्री रुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः गं समर्पयामि आवाहनं समर्पयामि ओम सहस्रशीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद सौम्य विष्णुदूतमानन्दं श्री रुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः ध्यायामि लिङ्गं प्रार्थना नमस्कारं समर्पयामि नमः पुरुषैवेदं सर्वयेद उदयेत ब्रह्म उदामृतोदयदानयेनादिरोहरि पाण्डुरङ्गाभ्यां नमः आसनार्थे तुलसी पत्राणि समर्पयामि ओम वेदावान समिमानोजायां शुभ्रुजः पादोदयस्वाभूतानि निर्वातस्यामदेवी श्री रुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः पादयोः पाद्यं समर्पयामि श्री रुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि तस्मात् विराजयति विराजोति पुरुषः जगत्पश्चात् भूमिमधोग्रः श्री रुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः मुखे अग्नियं समर्पयामि केशवाय नमः नारायणाय नमः वासुदेवाय स्वाहा गोविन्दाय नमः श्री रुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे देवी वरद्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनिं वै तवादत्तकृष्णं जमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां संपर्कराभ्यां मृदुरेण तस्मात् विधातुर्वसन्ते द्रुगुणाभिभूषणं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अनेक संतांनी या विठ्ठलाला आपापल्या जाता पंढरीचे सुख वाटे देवा आनंदे केशवा सुखवा. संत सेना न्हावी यांचा अतिशय सुंदर असा हा या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी पाहिली शोधून या बघितू इथे असं संत सेना न्हावी. संत चोखामेळांचा टाळी वाजवावी घरी उभा राहावी पंढरीची पंढरीचा हाट कौलांची पेठ मिळाले चतुष्ट बार पताकांचे भार मिळाले अपार होतो जय जयकार आणि खरोखरच हा जय जयकार होतो आहे. श्री विठ्ठलाला पाण्याला स्नान घातलं जात आहे, जलाभिषेक केला जात आहे. आज दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या थेट प्रसारणामुळे हा पंढरपूरचा विठ्ठल घराघरामध्ये पोहोचलेला आहे. आपल्या घरामध्ये बसून आपल्याला या सावळ्या परब्रह्माचं दर्शन होत आहे. माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांच्या सुविधेपैकी आणि इतर सर्वांना यांच्या शुभ हस्ते या यावर्षी कैलास दामोदर आणि वारकरी दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांच्या समवेत पूजा करण्यासाठी कल्पना कैलास हे दाम्पत्य जिल्हा नाशिक दुधाचा अभिषेक
वेव्स ॲप डाउनलोड करून घेतलं तर प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरनं ते आपण घेऊ शकता. श्री विठ्ठलाला नैवेद्य दाखवलं जातं. आता जे विठ्ठलाला होत आहे ती लोण्याची आरती आहे. लोणी गोकुळापासून प्रिय असते. लोण्याची आरती ही कुठल्याही महापूजेच्या प्रसंगाच्या पूर्वी लावलं जातं. ती लोण्याची आरती म्हणून प्रसिद्ध आहे. पांडुरंगाची मूर्ती 3.5 फूट उंच आहे. वालुकाश्म दगडापासून बनवलेली मूर्ती आहे. मूर्ती कोणी बनवली, कशी बनवली, पांडुरंगाला दही, साखर, दूध, मध, तूप पंचामृत स्नान केलं जात आहे. साखर लावली जाते. साखर देवाच्या अंगावर लावून संपूर्ण अंगाला साखरेचं मार्जन करून त्याच्यातून परत एकदा दुधाचा अभिषेक देवाच्या अंगावर केला जातो. आता याचं नाव पांडुरंग आहे. पांडुरंग हा काळा नसून दुधाच्या अभिषेकानं पांडुर असणारा असा हा पांडुरंग आहे. आपण देवाचं दूध घालण्याच्या वेळेसचं रूप आणि दूध घातल्यानंतरचं रूप हे पाहत आहात. ते अतिशय मनमोहक सुंदर आहे आणि ते खऱ्या अर्थानं पांडुरंगाचं रूप आहे. अगदी खरं आहे चैतन्य, तू म्हणतोस ते. कपाळावरती गोपी चंदनाचा टिळा, खांद्यावरती भगवी पताका, मनामध्ये शुद्ध सात्विक भाव आणि पंढरपूरला निघालेली ही वैष्णवांची मांदियाळी. खरं तर अत्यंत एका शिस्तीमध्ये ही पंढरीची वारी असते. शिस्त शिकण्यासाठी देखील पंढरीची वारी करावी असं म्हटलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहेच की पहिली दिंडी ही पंढरपूरहून आळंदीला आली आहे. पण आज वारीचं जे पालखी सोहळा म्हणून जे नेटकं रूप आपल्याला दिसतं ते हरिभक्तीपरायण हैबत बाबा आरफळकर यांच्यामुळेच दिसतं. हैबत बाबांची एक सुंदर कथा देखील सांगितली जाते बरं का. ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या पदरी सरदार असलेले हैबत बाबा हे ग्वाल्हेरहून निघाले. पण सातपुड्याच्या पर्वत श्रेणीमध्ये भिल्लांनी त्यांची सगळी संपत्ती लुटली आणि त्यांना गुहेमध्ये कोंडून ठेवलं. गुहेच्या दारावर मोठी शिळा लावली. हैबत बाबांच्या हातामध्ये परमेश्वराच्या चिंतनाशिवाय काहीच उरलं नव्हतं. माऊलींचा हरिपाठ हैबत बाबांना मुखोद्गत होता. हैबत बाबांनी अखंडपणे हरिपाठ म्हणायला सुरुवात केली आणि योगायोग असा की गुहेत कोंडल्यावर 21व्या दिवशी भिल्ल नायकाची बायको हिला पुत्ररत्न झालं आणि त्या आनंदाप्रित्यर्थ हैबत बाबांना मुक्त करण्यासाठी त्या भिल्लानं गुहेची शिळा बाजूला केली. हैबत बाबा अन्न पाण्यापासून बेशुद्ध पडले, पण ओठातून हरिपाठाचे अभंग स्पष्टपणे बाहेर पडत होते. त्या भिल्लानं त्यांचं मोठेपण ओळखलं, त्यांची शुश्रूषा केली आणि त्यांची संपत्ती परत देऊन हैबत बाबांना पुन्हा परत पाठवलं. त्यावेळेला त्यांना असं वाटलं की आपला पुनर्जन्मच झाला आहे आणि अखेरपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांची सेवा करत ते आळंदीतच राहिले. आता पांडुरंगाची पूजा चालू आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चंदनाचा टिळा लावला जातोय विठ्ठलाला. चंदन याच्या अंगी शीतलतेचा गुण आहे. चंदनाचा गंध सगळीकडे दरवळत असतो. चंदनानं मन प्रफुल्लित होतं. शीतलता हा चंदनाचा गुण आहे. विठ्ठलाच्या अंगावरती आता चंदनाचा लेप होतोय. डोक्यावर, खांद्यावर सर्वत्र चंदन विराजित केलं जात आहे. चंदन हे शरीराला, मनाला सुगंधित करणारा, थंड करणारा असा पदार्थ आहे. रसिक हो, हा दूरदर्शन सोहळ्याचं जे थेट प्रसारण आपण पाहताय त्यासाठी
वेव्ज नावाचं ॲप देखील आपण वापरू शकता. प्ले स्टोअरवर आणि ॲप स्टोअरवरती हे ॲप आपल्याला उपलब्ध आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत ज्या वारकरी दाम्पत्याला याचा पूजेचा मान मिळालेला आहे ते दाम्पत्य कैलास दामू उगले आणि सौभाग्यवती कल्पना कैलास उगले या सर्वांच्या हस्ते ही पूजा होत आहे. आपल्याला माहिती आहे की वारकरी संप्रदायामध्ये टाळ आणि टाळी याला खूप महत्त्व आहे. टाळ आणि टाळीमध्ये ब्रह्मानंद उभा राहतो असं म्हणतात. आता जलाने स्नान घातलं जात आहे. गंधोदक स्नान याला आपण म्हणतो. पंचामृतानंतर गंधद्वारा दुराधर्षा नित्यपुष्टांग ऋषिणीम असा त्या गंधोदकाचा मंत्र आहे. आणि यानंतर एक एक उपचार विठ्ठलाला केले जात आहे. विठ्ठलाला सगळे राजोपचार केले जातात. खरं तर हे सर्व राजोपचार नित्यपूजेमध्ये असतात, पण सध्या देवाचे सगळे नित्य उपचार बंद आहेत आणि त्यामुळं देव सध्या झोपायला जात नाही. देव सध्या संध्याकाळची शयनारती करत नाही. देव संध्याकाळी दुपारतीला नसतात. त्यामुळं थोडक्यात देव फक्त आता भक्तांसाठी उपलब्ध आहेत, म्हणून त्यांचे जे नित्योपचार असतात ते आत्ता सध्या केले जातात. आणि या नित्योपचारामध्ये आजच्या या महापूजेच्या प्रसंगी देवाच्या अंगावरती आत्ता चंदन लावून त्यांचं गंधोदक स्नान करण्यात येत आहे. लोण्याची आरती आत्ताच झालेली आहे. तर देवाच्या मुखाला सर्वत्र अंगाला पूर्णपणे पुसून देवाची जी चिन्ह आहेत, राजचिन्ह आहेत, ती दाखवण्यात येतील. पुजारी ती सर्व राजचिन्ह ते दाखवण्यात येतील. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दातून मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. असं हे सुंदर असं पांडुरंग अष्टक आहे, ज्यामध्ये पांडुरंगाचं संपूर्ण वर्णन केलेलं आहे. हा पांडुरंग कसा आहे याची अनुभूती या शब्दामधून आपल्याला येत असते. पुजारी आत्ता गंध लावत आहेत आणि आता देवाच्या अंगावरील जी सर्व चिन्ह आहेत ती दाखवण्याचं काम पुजारी करतायत. विठोबा या शब्दाचा अर्थ वीचा केला ठो असा विठोबा असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मन गोविंद ते काया भेद नाही देवातया, आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. खरोखर हे सावळ परब्रह्म विठ्ठलाचं रूप पाहिल्यानंतर खरोखरच अशीच अनुभूती आपल्या सगळ्यांना येते. पंढरीच्या वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थवर्त असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. व्रत एकादशी करीन उपवासी, गाईन अहर्निशी मुखी नाम, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतिती तुका म्हणे असं त्यांनी म्हटलेलं आहे. विठ्ठलाच्या या राजचिन्हाबद्दल, अंगावरील चिन्हाबद्दल आता पुजारी सांगत आहेत. विठ्ठलाच्या खाली जी भक्त पुंडलिकाने फेकलेली वीट आहे ती वीट आहे. त्या विटेवर उलट कमलचिन्ह आहे. विठ्ठलाचे दोन्ही पाऊलं ही समचरण आहेत. त्या चरणावरती मुक्तकेशी नावाची दासी होती. तिचं गर्वहरण करण्यासाठी म्हणून तिथं मुक्तकेशी तीर्थ आहे. देवाने गोकुळात वापरलेली काठी आहे. कमरेला करदोडा आहे. देवाच्या डाव्या हातात शंख आहे. उजव्या हातात कमळ आहे. डाव्या बाजूला ब्रह्मदेवाचं नाभिकमस्थान आहे. डाव्या बाजूला रुक्मिणीला बसायला दिलेली वामांगी रुक्माईची जागा आहे. भृगु लांछन आहे. गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे. कानामध्ये मकराकार कुंडल आहेत आणि डोक्यावरती शिवाकार टोपी आहे. हरिहरा नाही भेद, एका वेलांटीचा फरक. शिव आणि हरी याच्यामध्ये कुठलाही फरक नाही. हरी आणि हर हा एकच आहे. अशी ही हरिहराची स्वयंभू मूर्ती म्हणजे साक्षात पांडुरंगाची मूर्ती आहे. अगदीच खरोखर आहे. आणि त्यामुळेच होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी, काय करावे साधने फळ अवघेची येणे, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, तुका म्हणे डोळा
विठो बैसला सावळा. नाचती वैष्णव भाई रे क्रोधाभिमान केला पावटणी एका एका लागतील पायी रे नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नावावळी रे कळी काळावरी घातली कात एक एकाहून बळी रे गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा हार मिरवती गळा रे टाळ मृदंगाई पुष्पाचा वरुषावर. मुख्यमंत्र्यांकडून श्री विठ्ठलासाठी वस्त्र जे पाठवलं होतं ते वस्त्र आता नेसवलं जात आहे. कल्लोळी पवित्र गाणी नावावळी रे पंडित ज्ञानी कल्लोळी पवित्र गाणी नावावळी मंगळसूत्र अर्पण केलं आणि त्यांच्या पांडुरंगाला शेला चिरबंदी पगडी असा पोशाख अर्पण केलेला आहे. त्या पोशाख आता घालण्याचं काम पुजारी मंडळी करत आहेत. पांडुरंगाची ही नित्योपचार सेवा होत असताना इथं प्रत्येकाला वेगवेगळं काम दिलेलं आहे. कुणी इथं गरम पाणी आणतो, कुणी इथं पांडुरंगाला आरसा दाखवतो, कुणी इथं हरिदासाची गाणी गातात. प्रत्येकाला वेगवेगळं काम या ठिकाणी दिलेलं आहे. कोणी दिवटी दाखवतं, कोणी गुदली दाखवतं. अशा पद्धतीनं पांडुरंगाची नित्योपचार पूजा, कारण हा राजा असल्यामुळे याची राजोपचार पूजा होत असते. ही पूजा पुरुष सूक्ताच्या मंत्राने होत असते. रसिक हो, वारकऱ्याचं आणखीन एक प्रतीक म्हणजे गळ्यात तुळशीची माळ आणि दारामध्ये तुळशी वृंदावन. या तुळशी माळेचा प्रभाव काही वेगळाच आहे बरं का. तुळशीची माळ घातल्यानंतर निर्व्यसनी राहायला सांगितलं जातं आणि अशी असंख्य माणसं जी आज आहेत की ज्यांनी माळ घातलेली आहे आणि व्यसनांपासून ती दूर आहेत. पांडुरंगाला ही तुळस प्रियच आहे. गळ्यात तुळशीचा हार घालून स्वतः पांडुरंग उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना नजराणा पाठवला हे आपण आपल्याला जाणतोच आपण. आणि तो परत पाठवताना तुकोबारायाने एक अभंग त्यांना लिहून पाठवला होता. आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी येर तुमचे वित्त धन ते मज मृत्तिके समान कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी. पंढरी जाऊ रे खेळ्या विठ्ठल रखुमाई पाहू रे नाचत पंढरी जाऊ रे खेळ्या विठ्ठल रखुमाई पाहू रे. जय गोपाल रखुमाई जय गोपाल बोला जय गोपाल रखुमाई हरी वासुदेव. आता पण विठ्ठलाला तुळस प्रिय आहे हे मी आपल्याला सांगितलं. ज्याप्रमाणे विठ्ठलाला तुळस प्रिय आहे त्याचप्रमाणे विठ्ठलाला गोपीचंदनही प्रिय आहे. वारकरी वैष्णव कपाळावरती गोपीचंदनाचा टिळा लावतात. गोपीचंदनाचं उभं गंध लावलं जातं. या गोपीचंदनाच्या गंधाचं सामर्थ्य काही वेगळंच असतं. विठ्ठलाला अत्यंत सुंदर असा हा पोशाख परिधान केला जातो आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी आणलेला अतिशय सुंदर पोशाख भरदरी वस्त्र पांडुरंगाला पुजारी अत्यंत प्रेमाने नेसवत आहेत. आणि हा सर्व भाव माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या चेहऱ्यावरती दिसून येत आहे. जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. घालू देवासीच भार देव सुखाचा सागर. एकाहून एक असे नितांत सुंदर अभंग संतांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेले आहेत.
प्रत्येक अभंगाचं सौंदर्य वेगळं, प्रत्येक अभंगातून मिळणारा संदेश वेगळा. खरं तर पंढरपूरचा विठोबा म्हणजे सर्वांना आवडीचा असा, हा सर्वांचा आवडता असा देव. आपली दुःख दुसऱ्याजवळ सांगण्यापेक्षा किंवा दुसऱ्याकडे उगाळीत बसण्यापेक्षा विठ्ठलाच्या रूपामध्ये जी विश्वशक्ती आहे तिच्याजवळ आपलं दुःख सांगावं आणि आपण सुखरूप व्हावं, दुःख विसरून हसर व्हावं. यामध्ये केवढी प्रासादिक भावना आहे ना. पंढरपूरचं वाळवंट म्हणजे खरं तर भक्तप्रधान समतेचं प्रभावी व्यासपीठ आहे आणि पांडुरंग म्हणजे त्या व्यासपीठाचा अध्यक्ष आहे. आता या अध्यक्षाला कसं पाहावं? दृष्टा, दृश्य आणि दर्शन या त्रिपुटी रहित पाहावं, म्हणजे त्यातच आपल्याला आत्मतत्व दिसू लागेल. आणि हे आत्मतत्व विठ्ठलाच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतं आणि आपलं मन तृप्त होतं आणि आपली वृत्ती त्याच्या ठाई स्थिरावते. पंढरपूर इथं नांदणारा श्री विठ्ठल हा सर्व मराठी संतांचा अत्यंत प्रिय असा देव आहे. पंढरपूर हे एक महान तीर्थ क्षेत्र आहे. इथला पुंडलिक हा महान भक्त आहे. भगवान पांडुरंग म्हणजे द्वारकाधीश कृष्णच, तोच पंढरपुरामध्ये विटेवर उभा आहे. भगवंताचं एवढं नाविन्यपूर्ण रूप अन्य कुठंही आपल्याला पाहायला मिळत नाही. हा पांडुरंग कोण आहे? पांडुरंग हे कृष्णाचं रूप आहे. संस्कृतमध्ये काळी छटा आणि धवल छटा याच्या मिश्रणाला पांडुरंग असं म्हटलं जातं. पंढरीच्या विठ्ठलाचं हेच रूप असल्यानं त्याला पांडुरंग हे नाव पडलं. श्रीकृष्ण हा मूळचा काळा, तो सारा दिवस काम करून जेव्हा गायीच्या थव्यासंगे परत घरी येत असे तेव्हा गायीच्या पावलांनी उडत असलेली धूळ त्याच्या मुखावर आणि अंगावर साचायची आणि त्यावेळेचं त्याचं धूळ मिश्रित काळं सावळं रूप म्हणजेच पांडुरंग स्वरूप असं म्हटलं जातं. भगवान श्रीकृष्ण हा कर्मयोगी आहे. गायी चारता चारता कर्मयोग आचरावा, अंगावर उडालेल्या धुळीनं काळ्या कृष्णाला धवलता लाभली असंही म्हटलं जातं. विटेवरी नीट केळी कर्दळीचा गाभा, पांडुरंगाचं रूप सावळ दिसे शोभा. पांडुरंग हा निळ्या मेघासारखा आहे, म्हणूनच पांडुरंग अष्टकामध्ये त्याला नील मेघाव भासम असं म्हटलं जातं. नील सावळा रंग हे भव्यतेचं आणि व्यापकतेचं दर्शन आहे. पांडुरंगाकडे पाहिल्यानंतर आपल्याला जगाचा रंग देखील फिका वाटतो. पांडू म्हणजे स्वच्छ, म्हणून पांडुरंग म्हणजे स्वच्छ रंग असलेला पांडुरंग असंही म्हटलेलं आहे. पांडुरंगाचं स्वरूप मेघ सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या. पोशाख परिधान करण्याचं काम सध्या सुरू आहे. आपण शासकीय महापूजेचं थेट प्रसारण पाहत आहात. आज आषाढीच्या दिवशी आपल्या घराघरामध्ये विठ्ठलाचं जे दर्शन आपल्याला होतंय ते त्यामुळंच ज्ञानदेवी निळा परब्रह्मी गोविला, कृष्णमूर्ती सावळा हृदयी वसे असं याला म्हटलं जातं. देवाचा पोशाख झाल्यानंतर आता देवाच्या अंगाला तैलमार्दन केलं जात आहे. यानंतर देवाला गंध लावण्यात येतं. हे सुगंधी तेल असतं. जसं आपण अत्तर लावतो, सेंट लावतो, त्याच पद्धतीने देवाच्या सर्व अंगाला सुगंधी तेल लावून पुजारी देवाला नटवण्याचं काम करत आहे. समचरण सरोजम साम्रनीलाम वदाधम जगननिहित पाणीम मंडलम मंडलानाम तरुण तुलसीमालाम कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतया. विठ्ठलाचं सदा धवल हास्य या तेल लावल्यानंतर अधिक खुलून दिसतं, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. यानंतर विठ्ठलाच्या कपाळावरती चंदनाचा टिळा लावण्यात येईल आणि त्या चंदनाच्या टिळ्यावरती पांडुरंगाला बुक्का लावण्यात येईल. बुक्का हा वारकरी संप्रदायामध्ये सर्वात महत्त्वाचं स्थान म्हणून मान्यता आहे. कपाळी केशरी गंध विठू तुझा मला छंद, कपाळी केशरी गंध असं संतांनी अभंगामध्ये वर्णन केलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. हा विठ्ठल विटेवरती उभा आहे. चंदनाचा टिळा या विठ्ठलाला लावला जातोय. कटावर हात आहेत, कानात मकर कुंडल आहेत
गळ्यात कौस्तुभ मण्यांचा हार आहे, दंडावर मनगटावरती बाजूबंद आणि मणिबंध आहेत, कमरेला तिहेरी मेखला आहे, समचरण विटेवर ठेवून ते सुंदर ध्यान भक्तिसुखाची शोभा वाढवत आहे. विठ्ठलाचं हे वर्णन खरोखरच अत्यंत अवर्णनीय असं आहे. भवसागर तरता कारे करीतसा चिंता, पैल उभा दाता कटीकर ठेवून या. भवसागर तरुण जाण्याची चिंता का करता? पलीकडे कटेवर हात ठेवून तो उभा आहे ना. भगवंतानं आपल्याला बुडवण्यासाठी हा भवसागर उभा केलेला नाहीये, तर आपल्याला खेळण्यासाठी संसाराची निर्मिती केलेली आहे असं संतांनी म्हटलेलं आहे. पंढरीचा पांडुरंग याला ज्ञानमूर्ती देखील म्हटलं जातं. तो ज्ञानरूप आहे, तत्वरूप आहे आणि भावरूपही आहे. पांडुरंगाची ही मूर्ती ज्ञानरूपाप्रमाणे ध्यानमूर्ती म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य, मंद हास्य, त्याचे डोळे हे ध्यानासाठी उपयुक्त असणारे आहेत म्हणून ध्यानमूर्ती म्हणून ही मूर्ती प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे अनेक सुंदर असे अभंग आहेत. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. तुळशी पानाचं महत्व आपल्याला सांगितलं की तुळस ही भगवंताला अत्यंत प्रिय अशी आहे आणि हे तुळशीचं पानच गोपीचंदनाच्या वरती कपाळाला लावण्यात आलेलं आहे. आता तुळशीचा हार विठ्ठलाला घालण्यात येत आहे. अत्यंत साधा, भोळा आणि अत्यंत सुंदर असा हा अनुपम्य सोहळा आपल्याला याची देही याची डोळा बघायला मिळतोय. मानाचे वारकरी देखील दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होताना दिसते. पुष्पहार घातला जातोय. कंठी तुळशी माळ व्रतकरा एकादशी. तर देवाला त्याचं रूप पाहण्यासाठी म्हणून आरसा दाखवण्याचं काम सुरू आहे. देव स्वतःचं रूप पाहत आहे. या आरशामध्ये देव स्वतःचं रूप पाहत आहे. आता देवाला धूप दीप दाखवला जात आहे. सुंदर असं केवड्याचं कणीस देवाच्या डोक्याला सुशोभित करत आहे. आता देवाला अगरबत्ती, धूप, दीप, माल्यादी सुगंधीनी मालत्य आणि प्रभू अशा पद्धतीनं धूप दीप देवाला दाखवण्याचं काम सुरू आहे. त्याला धूपारती असंही म्हणलं जातं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ ही वारकरी संप्रदायाची भावना आहे. आरती ओवाळली जाते, दीपारती, धूपानंतर दीप दाखवला जातोय देवाला आणि अत्यंत त्याचं रूप जे आहे ते अत्यंत नितांत सुंदर असं रूप आपल्याला बघायला मिळत आहे. वारकरी संप्रदाय हा एकमेकांना इथं माऊली म्हणून संबोधतो. जात धर्म पंथ याचा विचार न करता सर्वजण येतात. देवाला नैवेद्य दाखवला जातोय. पंचखाद्याचा हा नैवेद्य दाखवला जातोय. आज एकादशी असल्यामुळं देवालाही उपास आहे आणि म्हणून देवाला वेगवेगळ्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा, फळ इत्यादी खाद्यपदार्थांचा नैवेद्य देवाला दाखवले जाते. संत नामदेव, संत चोखोबा, बंका महाराज, नरहरी सोनार, सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत सेनानाभी, तुकोबा, एकनाथ महाराज, मुक्ताबाई, जनाबाई, निर्मळा, कान्होपत्रा, बहिणाबाई या सगळ्यांनीच या विठ्ठलाचं वर्णन केलेलं आहे. देवाची आरती सुरू आहे. आरती केली जाते. युगे 28 विटेवरी उभा
विठ्ठलाची आरती झालेली आहे आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असा जयघोष गाभाऱ्यामध्ये सुरू आहे. माननीय मुख्यमंत्री सुविद्य पत्नी बरोबरीने मानाचे वारकरी उगले दाम्पत्य या सर्वांनी मिळून आज विठ्ठलाची महापूजा केलेली आहे. आणि म्हणून हा रीतिरिवाज आहे की विठ्ठलाच्या समोर एकमेकांना हार घालण्याचा तो या ठिकाणी पार पाडला जातो. माननीय मुख्यमंत्री आपल्या पत्नीला आणि त्यांच्या पत्नी माननीय मुख्यमंत्र्यांना हार घालून 7 जन्माची जोडी पुनश्च गठीत करत आहेत. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर आता पांडुरंगाचं रूप आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा असं वाटतंय. या विठोबाच्या नामस्मरणानं मलिन झालेलं अंतरंग स्वच्छ होतं. भक्ती रंगानं ते पूर्ण उमलतं. मनाचा गाभारा प्रकाशानं उजळून निघतो. मनोभावे उत्कट हाक मारणाऱ्या भक्ताच्या हाकेला हा विठोबा धावून येतो असा सर्वांचा अनुभव आहे. अंतरीची अनुभूती आली की मनाला गाढ शांतीचा अनुभव येतो. आयुष्याच्या वाटेवर सुगंधाची पखरण होते. संसाराचे ताप जात सगळं काही विसरलं जातं. आपल्या पंचेंद्रियांची गुलामी कमी होते आणि मन मुक्त होतं, उन्नत बनतं. अशी अनुभूती या वारीमध्ये सहभागी झालेल्या भक्तांना येत असते. विठुरायाचं हे वेड आणि पायी केली जाणारी पंढरीची वारी हे खरोखरच जगातलं एक महान असं आश्चर्य आहे. आज वर्षानुवर्ष लाखो वारकरी ऊन वारा पाऊस या कशाचीही तमा न बाळगता, कोणत्याही गैरसोयींचा विचार न करता, कुणाचंही आमंत्रण न मिळता दरवर्षी एका अनामिक ओढीनं साधारणपणे 20-21 दिवस पंढरीच्या दिशेनं भजन कीर्तन आणि नामाचा गजर करत चाललेले असतात. यामध्ये काहीही मिळवायचं नसतं, कुठलाही लौकिक स्वार्थ साधायचा नसतो. महापुराचं पाणी नदी बाहेर ओसंडून जावं तसा हा भक्तीचा महापूर रस्त्यावरून वाहत असतो. या महापुरातला प्रत्येक जण फक्त आणि फक्त वारकरीच असतो. तो कुठलाही वतनदार असत नाही. तो रोजगारी असला तरी कसलाही त्याच्यामध्ये भेद उरत नाही. फक्त विठुरायाच्या वेळामध्ये केलेली ही आध्यात्मिक क्षेत्रापुरती ही भक्ती असते. आपल्याला माहितीच आहे की यावर्षी माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत मानाचा वारकरी हा मान कैलास दामू उगले आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती कल्पना कैलास उगले यांना मिळाला. मुख्यमंत्री आता रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यामध्ये आलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये रुक्मिणी मातेच्या पूजेला प्रारंभ होणार आहे. खरं तर सगळीकडं रुक्मिणी माता ही पांडुरंगाच्या डाव्या बाजूला उभी असते, पण पांडुरंगाच्या मूळ मूर्तीमध्येच वामांगी रुखमाई अशी असल्यामुळं इथं वेगळी मूर्ती का असा अनेकांना प्रश्न पडतो. खरं तर पांडुरंगराय इथं रुक्मिणी मातेच्या शोधासाठी आलेले होते. मूळ रुक्मिणी आजही दिंडीर वनामध्ये आहे आणि इथं माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्नी माननीय मुख्यमंत्री दोनही मानाचे वारकरी यांच्यातर्फे आता रुक्मिणी मातेला अभिषेक करण्यात येत आहे. जशी पांडुरंगाची नित्योपचार राजेशाही पूजा केली जाते तशीच रुक्मिणीची पूजा ही राजोपचारी नित्यशाही पूजेच्या माध्यमातून केली जाते. रुक्मिणीची मूर्ती जवळपास 3 ते 3.5 फूट उंचीची आहे आणि ही मारवाडी स्वरूपातली रुक्मिणीची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. तिच्या कानामध्ये मारवाडी रूपातली कुंडलं आहेत. डोक्याला तिची सुंदर अशी वेणी आहे आणि या मूर्तीमध्येच अंगावरती साडी घागरा परिधान केलेला आपल्याला बघायला मिळतो.
याच्या पाठीमागची कथा आहे अशी आहे की आपण बघतो की विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ही प्रत्येक देवळामध्ये शेजारी शेजारी असते, पण पांडुरंगाच्या मंदिरामध्येच विठ्ठल एका ठिकाणी आणि रुक्मिणी एका ठिकाणी, असं का? तर त्याची कथा अशी आहे की श्रीकृष्णाला असलेल्या मुख्य 8 भार्यांपैकी राधिका देवीला जवळ बसून श्रीकृष्ण हितगुज करत होते आणि ही गोष्ट रुक्मिणी मातेनं पाहिली आणि 34 मत्सरापोटी रुक्मिणी रागानं निघून गेली आणि ती दिंडीर वनामध्ये तपश्चर्या करत बसली. त्यावेळेला रुक्मिणीच्या शोधासाठी भगवान श्री क्षेत्र पंढरपूरला आले आणि तिथं रुक्मिणीचा शोध घेतला असता ती दिंडीर वनामध्ये तपश्चर्या करीत असल्याचं त्यांना दिसलं. तपश्चर्या भंग करू नये म्हणून मुचकुंद राक्षसाला पूर्वजन्मी दिलेल्या वरानुसार रुक्मिणीच्या शोधाचं निमित्त साधून तीर्थक्षेत्री पुंडलिकासाठी विठ्ठल इथं आले असं म्हटलं जातं. ज्या पद्धतीनं पांडुरंगाच्या स्नानामध्ये पुरुष सूक्ताचा वापर केला जातो, त्याच पद्धतीनं रुक्मिणीच्या स्नानामध्ये श्रीसूक्त म्हणलं जातं. रुक्मिणीला आईसाहेब म्हणूनही म्हणलं जातं. अजम रुक्मिणीम प्राण संजीवनेत्रम परमधाम कैवल्यमेकम तुरीयम, असं रुक्मिणीचं वर्णन शंकराचार्यांनी आपल्या पांडुरंग अष्टकामध्ये केलेलं आहे. श्रीकृष्णाला आवडणारी आणि श्रीकृष्णाच्या कथा पांडुरंगाची श्रीकृष्णाची पहिली राणी आहे. ज्या पद्धतीने देवाला लोण्याची आरती केली जाते त्याच पद्धतीने रुक्मिणी मातेलाही लोण्याची आरती केली जाते. रुक्मिणी मातेच्या अंगावर दागिने आहेत. प्रत्येक दागिन्याची कलाकुसर, तिच्या अंगावरील साडी, चोळी, सर्व अत्यंत विलोभनीय पद्धतीनं रेखाटलेल्या आहेत. ज्या असंख्य दिंड्या पंढरपूरवरून पंढरपूरला येत असतात त्यांचा दिनक्रम देखील ठरलेला असतो. सगळे वारकरी आपापल्या दिंडीमध्ये असतात. प्रत्येकाला दिंडीला नंबर दिलेला असतो. एका दिंडीमध्ये किती वारकरी असतात हे देखील ठरलेलं असतं. रुक्मिणी मातेला आता दुधाचा अभिषेक घातला जातो. वारकऱ्यांचा नित्यक्रम काय असतो तर पहाटे 4 वाजता उठून सगळे वारकरी आंघोळ आणि नित्यक्रम करून वाटचालीसाठी तयार राहतात. 5:30 ते 6च्या सुमाराला सर्व दिंड्या पालखीच्या मार्गावर त्यांना दिलेल्या क्रमांकाप्रमाणे उभ्या असतात. विणेकराच्या रूपाच्या अभंगाना जय जय रामकृष्ण हरी या भजनानं वाटचालीला सुरुवात होते. या वाटचालीमध्ये अभंगाचा क्रमही ठरलेला असतो. भजनी मालिकेप्रमाणे अभंग म्हटले जातात आणि ही भजनं म्हणत असतानाच ही वाटचाल करायची असते. त्यानंतर पहिला विसावा येतो. जेवणासाठी दुसरा टप्पा असतो. त्यानंतर पुन्हा लहानसा विसावा असतो आणि पुढच्या गावामध्ये दिंडी पालखी मुक्कामासाठी येते. तिथं नित्यनियमानं संध्याकाळी हरिपाठ होतो, पंचपदी होते, प्रवचन होते. रुक्मिणी मातेला आता जलाचा अभिषेक केला जातो. एका विशिष्ट लयीमध्ये सर्वांच्या सामुदायिक हरिपाठानं दिवसभराचा चालण्याचा क्षीण निघून जातो. ब्रह्म तूच ही, मोक्ष तूच ही, मुक्ती तूच ही केवला, ध्येय तूच ही, ध्येय तूच ही, श्रेय तूच ही मंगला, योगिंद्रादि भक्त कर्म इच्छित जलामती वंदितोमी द्वैतवाणी निर्गुणा श्री रुक्मिणी. योगी ज्ञानी भक्त कर्म करणाऱ्या चारही प्रकारच्या संत साहित्यामध्ये रुक्मिणीचं स्थान एकनाथ महाराजांचं स्वयंवर जगामध्ये प्रसिद्ध आहे. श्रीकृष्णाला लिहिलेलं पत्र हे जगामधलं पहिलं प्रेमपत्र म्हणून संबोधलं जातं. कालिदासाच्या साहित्यात असलेली वैदर्भीय रीती ही रुक्मिणीच्या विदर्भामधूनच आलेली आहे.
यश्वजे प्रेतो भूतवाणी यादायमं सूक्तं मञ्जदयार्यस्य श्रीकामस्ततञ्जवेद सर्वभूषादिके सौम्ये दोषरज्जानिवारणे वैभवसंपादने बुद्धवासते पांडुरंगाला पोशाख दिलेला आहे. त्याच पद्धतीने माननीय मुख्यमंत्री तसे उद्योगपती यांनी पैठणीचा पोशाख दिलेला आहे. त्या पैठणीचा पोशाख या मानाच्या वारकऱ्यांना दोघी जणी आता रुक्मिणी मातेला हळदी कुंकू सौभाग्य द्रव्याने करत विठ्ठल म्हणे जनी मोठी सासरवासी दयनाच्या साठी नजरी त्यापाशी. सकाळी लवकर उठून दळण जनाबाईला करायचं असायचं, त्यामुळे संत जनाबाईला काळजी वाटायची. दुसरीकडे झोपलं तर जाग येणार नाही म्हणून ती जात्याजवळच झोपायची. पण विठ्ठल पहाटेच जनाई उठण्याआधी तिचं दळण दळून टाकायचं, तिची वेणी घालून तिला न्हायला घालायचं आणि तिची सगळी कामं करायचं. इंद्रमानो वसोन्निर्भाग उपक्रमस्वाभरतृष्टो जनानाम् अदाशूष्करस्य वेदाः इंद्रियौनते अस्ति वाजो विप्रेभ्यः सनिध्वः अस्माभिः सतोंसो नहे सद्यो निवस्ते वाजा अस्मभ्यां विश्वश्चन्द्राः वसैषु मक्षूजवरन्ते येमतदात्रवसम्पूर्णच्युतन्दिवो दासम्भद्रेष्वयदाशुषये दाशशिमन्नमाचकादा वसम्मणिन्दाते दात्राणीतविशा सरस्वती इयं सुष्मे बिर्विसकायि वारुजत्स पारावतग्निमवसे सुरुक्तिभिः सरस्वती माभिवासे मदितिभिः सरस्वती देवनिदो निवर्णय प्रयां विश्वस्य पृथयस्य मायिनाः उदक्षितिभ्यो वनीरविन्दो विषमेभ्यो अस्रवो वाजिनीवदि प्रणो देवी सरस्वती वाजे विरवाजिनीवदि हीनाम वित्रियवदो यस्वा देवी सरस्वती उपब्धुते दमेहिते इंद्रन्नरुतरतूर्ये देवी सरस्वती वाजे सुवाजिनी तदा पुषेवनसर्यं उदस्यान सरस्वती घोरा हिरण्यवर्णिनी रुद्रग्नि वर्षोच्यदेयं यस्यानन्दो सर्वस्पेशस्य सर्वण्णवः अमशरतिरोरुवत सानो विश्वा अतिविश्वसुरोरण्यावतावरी अतन्नहे वसूर्याः उदरप्रिया प्रिया सुतसुरसंदृष्टा सरस्वती स्तोम्या भूत आपपुषिपार्थिवान्युर्मजो अंतरिक्षा. संत एकनाथ महाराज म्हणतात माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या. विठ्ठलाला रुक्मिणीला माता, चंद्रभागेला बहीण आणि पुंडलिकाला भाऊ असं बृहस्पते प्रथमं वाजो अग्रह्य प्रेरतरामधेयं ददाः यदेषां नरेटयदरि प्रमासीत् प्रेणादेशान्ति गङ्गाभि सप्तमी वदिता गुणामुनन्दो यत्र धीरामनसा वाचमक्रदा अतरासकाय सख्यानि जानते भद्रेशान् लक्ष्मी प्रणीता दीपाची यतेन वाचपदवीयमा यन्नामनवाबिन्दनृषिष प्रवेटा कामावृत्या व्यदतपुरधरतां सप्तरेवापि सन्नावन्दे उतत्वा पश्यन्नदर्शवाचाम् उतत्वा शृण्वन्नशृण्वतेन उदोत्तस्मै तन्वान् विसस्रे जायवेवोपत्य औषधी स्वासाः उतत्वां सख्ये शिरपीतमाहुर्णेतां विहिनमन्ते विभाजिनेषु अधेन वाचरितमयेष वाचं शुर्वाम् अबलं पुष्पां यस्तिद्या च सचविदं सखायन्न तस्य वाक्च विभागो अस्ति यदि शृणोत्यलगं शृणोति नहि प्रवेद सुकृतस्य बन्धा. रूप पाहत आलोचनी सुख झाले वो साजणी. या रूपाच्या अभंगानं वारकरी सांप्रदायिक भजनाची सुरुवात होते हे आपल्याला माहिती आहे. ते रूप त्यांच्या दृष्टीला भिडलं आणि आनंदाची सृष्टीच उभी राहिली. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधिले. विठ्ठलाला मी आलिंगन दिलं आणि त्यानं मला आपल्यासारखंच करून टाकलं. हो, त्या उन्मन रूपी परमात्म्याच्या रूपात माझं मनही उन्मन होऊन गेलं. त्यानं मला स्वरूप केलं, माझं मन पांडुरंगी रंगिलं, गोविंदाचे गुणी वेधिले. म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती याची आठवणही मला उरली नाही. ज्ञानदेवांनी विठ्ठलाला माऊली रूपामध्ये पाहिलं.
आणि पंढरीला माहेर म्हणून संपूज. जाई न गे माये तया पंढरपुरा असं ते म्हणत. विठ्ठल नामाचा गजर करत ते पंढरपूरला आले आणि आनंदानं अवघाची संसार सुखाचा करण्याचा आत्मविश्वास त्यांनी वारकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण केला. ज्ञानदेवांच्या भावविश्वातला विठ्ठल सगुण आहे आणि निर्गुणही आहे. रामकृष्ण हरी हा वारकऱ्या संप्रदायाचा महामंत्र म्हटला पाहिजे. राम आणि कृष्ण कंकणे हाती विराजत कंकणे हाती विराजित नूपुरे पदिवाजित कंजनेत्री मेखला कटिनील कुंतल शोभिती कुंडलांनी विलसिते मुखशत्र सैनिक मोहिनी वंदितो वरदायिनी भवतारिणी श्री रुक्मिणी. रुक्मिणीच्या एकंदरीत मूर्तीचं हे वर्णन की तिच्या हातामध्ये काय आहेत? कंकण आहेत, तिच्या पायामध्ये नूपुर आहेत, तिचा मेखला आहे, तिची नीलकुंतल अशी केस आहेत आणि तिचं मुख हे कुंडलांनी विलासलेलं आहे. अशी शत्रूच्या सैनिकांना मोहिनी घालणारी सुद्धा रुक्मिणी आहे. आता रुक्मिणी मातेच्या साडी नेसवण्याचा कार्यक्रम पूर्ण होत असतानाच या पुजारी ताई रुक्मिणी मातेच्या कपाळाला कुंकू लावण्याचं काम करतील आणि मळवट भरण्याचं काम या ठिकाणी आईसाहेबांचं होईल. अत्यंत सुंदर नऊवारी साडी रुक्मिणी मातेला माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या पत्नीनं अर्पण केलेली आहे. संत श्रेष्ठ ज्ञानदेवांनी भक्ती मंदिराचा पाया घातला आणि पंढरीपासून पंजाब पर्यंत विठ्ठल भक्तीचा ध्वज अभिमानानं मिरवत नामदेवरायांनी या मंदिराचा कळस चढवला, विस्तार केला. साडी परिधान केल्यानंतर ज्या पद्धतीनं पांडुरंगाच्या मुखाचं तैलमार्जन केलं जातं, सुगंधी तेल लावलं जातं, त्याच पद्धतीनं रुक्मिणी मातेच्या कपाळाला मुखाला तेल लावण्याचं काम केलं जातं. कुठलंही कुंकू परिधान करण्यापूर्वी मेण लावलं जायचं पूर्वीच्या काळात. आता चंदनाचा टिळा लावून रुक्मिणी मातेचा हा मळवट भरला जात आहे. अतिशय सुंदर प्रकारे ही जगदंबा जननायका रुक्मिणी मातेचा हा मळवट भरला जातो आणि हा मळवट भरल्यानंतर ही रुक्मिणी माता श्रीकृष्णाला जशी प्रिय होती तशी आपल्या सर्वांना दिसून येते. अनेक संतांनी या विठ्ठलाचं अत्यंत सुंदर असं वर्णन केलेलं आहे. रुक्मिणी मातेला चंदनाचा लेप लावून मळवट भरण्याचं काम सध्या सुरू आहे. पंढरपुरा मंदी देवाची कंची आळी, विठ्ठल देव बोलदारी बुक्क्याची रांगोळी. बुक्क्याची रांगोळीच्या घरात ती विठ्ठलाची आळी असं म्हटलं जातं. ज्ञानोबा तुकोबारायांची पालखी वाखरीला येते, तिथं मोठं रिंगण होतं. हे रिंगण म्हणजे संत आणि विठ्ठल यांच्यातील प्रेम भावाच्या व्यापक परिघाचं दर्शन आहे. अत्यंत सुंदर असा मळवट रुक्मिणी मातेला भरवला जातोय. ज्ञानोबाराय
तुकोबाराय हे ज्ञानाचे कंदील आहेत असंही एका लोकगीतामध्ये आहे. वाखरीच्या हिरीवरी जोड कंदील झळकती, ज्ञानोबा तुकोबा साधू रिंगण खेळती. ज्या पद्धतीनं पांडुरंगाला सर्व भक्त आहेत त्याच पद्धतीनं रुक्मिणी मातेचेही काही भक्त आहेत. त्याच्यामध्ये परिसा भागवत हे नाव अग्रभागी येतं. त्यांनी रुक्मिणी मातेचं अनेक प्रकाराने वर्णन केलेलं आहे. ओम पद्मानने पद्मपूरो पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजति पद्माक्षी रसौख्यं लभाम्यहम्. अश्वदायै गोदायै धनवायै महाधने धनं मे लभतां देवी सर्वकामां सदेहि मे. संत एकनाथ महाराज त्याच पद्धतीनं श्रीधर स्वामी असे सर्व संत पंत तंत आणि कवी हे रुक्मिणी मातेचं वर्णन करतायत. अतिशय सुंदर पद्धतीनं मळवटावरती देवाला प्रिय असणारं तुळशीचं पान रुक्मिणीच्या कपाळाला लावलेलं आहे. खरं तर तुळशीचं पान हे लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि रुक्मिणी हे लक्ष्मीचंच रूप आहे. त्यामुळे स्वतःचं स्वरूप स्वतःला ही रुक्मिणी माता लावून घेत आहे. फक्त कृष्णाला मोहिनी घालण्यासाठी म्हणून रुक्मिणी माता आपल्या कपाळाला अशा पद्धतीनं सुंदर तुळशीचं पान लावून घेत आहे. एखाद्या लहान मुलाला नटवावं त्या पद्धतीनं पुजारी मंडळी रुक्मिणी मातेचं नटवण्याचं, त्याच्या मळवट भरण्याचं, तिच्या डोळ्यावर सांडलेलं कुंकू पुसण्याचं काम करत आहेत. उत्कट भक्तिभावानं ओथंबलेल्या अभंगवाणीतून आपल्याला या विठुरायाचं रुक्माईचं माऊली म्हणून दर्शन वेगवेगळ्या अभंगातून घडत असतं. विठ्ठल गीती विठ्ठल चित्ती विठ्ठल विश्रांती भोगजया विठ्ठल आसनी विठ्ठल शयनी विठ्ठल भोजनी ग्रासोग्रासी. सुगंधी द्रव्य ही रुक्मिणीला आत्ता लावण्यात येत आहेत. स्वदीक्षीयन्ति भुवनानि विश्वा प्रविष्णवे शूषमे तुमनमगिरीक्षित उरुगाय वृष्णे ययि तन्दीर्घं प्रयतं सदस्तमेको विममे त्रिभिरित्पदेभिः यस्य त्रिपूर्णा मधुना पदान्यक्षीयमाणा स्वदया वदन्ति उरुक्रमस्य सैबन्धो हृत्था विष्टोपदे परमे मधु उत्साह गावां वास्तुन्विष्मसि गमध्ये यत्र गावो भूरि अयासाः अत्राहत दूरुगायस्य पृष्ठः परमं पदमवभाति भूरि गन्धद्वारान्तरादर्शान् चित्तपुष्टाङ्गरेषीम् ईश्वरीं सर्वभूतानां नाम्यो वये श्रियां मलयाचलसम्भूतं घनसारं मनोहरां हृदयानन्दनं दिव्यं चन्दनं प्रतिगृह्यताम् श्रीकण्ठं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरां विलेपनं सुरश्रेष्ठचन्दनं प्रतिगृह्यताम्. ओम हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालङ्कारमुख्याहि देवी त्वं प्रतिगृह्यताम्. कुङ्कुमङ्गामदं रम्यङ्गामिनी कामसंभवं कुंकुमेनार्चिते देवी सौभाग्य. सुवासिनीचं सौभाग्य म्हणजे कुंकू. हरिद्रा सौभाग्य द्रव्य असं रुक्मिणीला अर्पण केलं जातं. सौभाग्याचं लेणं मुख्यमंत्री गौऱ्यांच्या पत्नी आणि मानाच्या वारकरी यांच्या पत्नी एकमेकांना लावून घेत आहेत. आता तुलसी अर्पण केली जाते जी भगवंताला प्रिय आहे. अशी तुलसी रुक्मिणीच्या डोक्यावर अर्पण करून त्या डोक्यावरती सुंदर असा सोन्याचा मुकुट हा अर्पण केला जात आहे. रुक्मिणीचं रूप हे विश्वमोहिनी झालेलं आहे. रुक्मिणी मातेला फुलांचा हार, तुळशीचा हार अर्पण केला जात आहे. रुक्मिणीची पूजा ही भक्ती आणि प्रेम वाढवते असं म्हटलं जातं. पती पत्नीमधले संबंध दृढ करते असंही म्हटलं जातं. अत्यंत सुंदर असा हा फुलांचा हार
रुक्मिणी मातेला घातलेलं आहे. रुक्मिणी देवीची पूजा केल्यानं जीवनातल्या अडचणी दूर होतात, कष्ट दूर होतात, अशी ही श्रद्धा आहे. या पंढरपुरातल्या रुक्मिणी मातेची नित्य पूजा केली जाते आणि विशेष पूजा मानली जाते. रुक्मिणी अष्टमी हा दिवस देखील इथं रुक्मिणी देवीच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी देखील विशेष पूजा केली जाते. उदबत्ती, दीप ओवाळला जातो आहे. नैवेद्य दाखवला जातो आहे. आत्ताच म्हटल्याप्रमाणे आषाढी एकादशी असल्यामुळे, उपवास असल्यामुळं फळांचा नैवेद्य आणि पंचखाद्याचा नैवेद्य दाखवला जातो आहे रुक्मिणी मातेला. खरोखरच हा पंढरीचा सोहळा किंवा पंढरीची ही वारी म्हणजे एक आनंद सोहळाच आहे. ज्या गावाला जायचं आहे तो परमात्मा देखील आनंद कंद आहे. ज्या वाटेनं जायचं आहे ती वाटही आनंद रूप आहे आणि ज्याला या वाटेनं वाटचाल करायची आहे तो वारकरी देखील आनंद यात्री आहे. म्हणूनच आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. नारळानं ओटी भरण्याचा सोहळा इथे संपन्न होतोय. पतिव्रतेचं सौभाग्य द्रव्य असलेलं कुंकू, हल्दी, श्रीफल आणि खण हे रुक्मिणी मातेला अर्पण करून रुक्मिणी मातेची ओटी भरण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. आत्ताच सांगितल्याप्रमाणे पंढरीचा हा आनंद सोहळा, पंढरीची वारी हा आनंद सोहळा इथे आपल्याला अनुभवायला मिळतो आहे. ओम भूर्भुवः स्वाहा. भगवती रुक्मिणी देवी देवताभ्यां नमः. फलानि सुफलानि समर्पयामि. कनकं कुशलं नीलं पद्मरागोक्षमौक्तिकाम्. एतानि पंचरत्नानि देवी तपं प्रतिगृह्यताम्. फार पूर्वीपासून ही शासकीय महापूजा होत असते. पेशव्यांच्या काळापासून खऱ्या अर्थाने या पूजेला सुरुवात झाली. पण त्यानंतरच्या काळात महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झाल्यावरती महसूल मंत्री किंवा संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री, उपमंत्री हे यायला लागायचे. पण 1972 सालच्या दुष्काळानंतर 73 साली वसंतराव नायकांनी पहिल्यांदा आषाढी वारीची पूजा सुरुवात केली. 73 सालापासून आषाढी एकादशीला माननीय मुख्यमंत्री येत असतात आणि मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या काळात मुख्यमंत्र्यांनी आषाढी आणि उपमुख्यमंत्र्यांनी कार्तिकीला यावं असा प्रघात केला. आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देवीची आरती सुरू आहे. नमस्करोमि. अन्नदा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर. प्रार्थनां नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. कल्याणं चिन्तितं कार्यं चिन्तितार्थं मनोरथं देवद्विजप्रसादेन सर्वे अर्था भवन्तु ते.
ओम शतंजी वज्रदो वरधमान शतम हेमंतान शतमो वसंतान शतमिंद्राग्नि सविता बृहस्पति शतायुषा हविषाः रषवेणाम् श्रीरवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविदाक्षोपमानं मह्यते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः काले वर्षतुपर्यन्तं पृथिवी सशालिनी देशोऽयं शोभयतो ब्राह्मणाः निर्भयाः सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु सर्वे जनाः सुखिनो भवन्तु सर्वे जनाः सुखिनो भवन्तु भगवान की जय रुक्मिणी माता की जय राधिका माता की जय सत्यभामा माता की जय भारत माता की जय ये वो ये किती दर्शक हो, पांडुरंगाची ही महापूजा या ठिकाणी आपण पाहिली, संपन्न झाली. हा योग खरोखर पाहण्यासारखा आहे. जसं आम्हाला शक्य झालं तसं तुम्हाला वारीत आम्ही नेलं. तसंच आज आषाढीच्या दिवशी देखील पांडुरंगाची महापूजेपर्यंत तुम्ही आमच्यासोबत होतात, आम्ही तुमच्यासोबत होतात. आणि त्याचबरोबर या ठिकाणी हरिभक्त परायण धर्मराज वाडकर महाराज खूप वर्षापासून माझ्यासोबत आहेत. वारीला म्हणजेच आपल्या या टीव्हीच्या वारीला खूप मोठी मदत त्यांची होते, तर त्यांचाही मी आभार मानतो. काय सांगाल महाराज? आभारी. धन्यवाद. महत्वाचा विषय असा आहे की भक्ती वाहिनी याची कृतज्ञता व्यक्त करताना माझं जे काय हृदय आहे ते फुलून येतं. त्याला कारण आहे, घरी बसल्या बसल्या याच देही याच डोळा संत दर्शन, पांडुरंगाचं दर्शन, लाखो वारकऱ्याचं दर्शन आणि त्याचबरोबर वारीचा महिमा संतांच्या मुखातून वर्णन केला जातो. आणि हा सगळा सोहळा घरी बसून भक्ती वाहिनी आपल्याला दाखवते. यात भक्ती वाहिनीची कृतज्ञता इतकी मोठी मी व्यक्त करतो की कारण कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक गोष्ट या ठिकाणी आपल्याला भक्ती वाहिनी ह्या वारीच्या माध्यमातून दाखवते. हे त्याच्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. धन्यवाद महाराज, खूप खूप आभारी आहे मी. असंच आमच्यासोबत राहा. पुढच्या वर्षी देखील आपण अशा प्रकारे वारी करू. तोपर्यंत रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल.